अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेच्या कामकाजाला सुरुवात झाली। अमेरिकेची राज्यघटना लिहिण्याचं काम थॉमस जेफरसन यांच्याकडे आलं। त्यांनी राज्यघटना लिहून पूर्णही केली आणि राज्यघटना लिहून पूर्ण झाल्यानंतर एका पत्रकाराने थॉमस जेफरसनला असा प्रश्न विचारला की अमेरिकेची राज्यघटना आपण लिहिली आहे, परंतु या राज्यघटनेमध्ये महिलांना मात्र राजकीय कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत। या प्रश्नाचं उत्तर देत असताना थॉमस जेफरसनने एका वाक्यामध्ये असं म्हटलेलं होतं की वुमेन्स पोझिशन इन हाऊस नॉट इन पॉलिटिक्स। अर्थातच महिलांची जी जागा आहे ती जागा ही फक्त घरात आहे, किचनमध्ये आहे, ती राजकारणामध्ये नाही। आणि तेव्हापासून अमेरिकेच्या इतिहासामध्ये आपल्याला असं दिसेल की राज्यघटना तयार झाली, राज्यघटनेनं हे ब्रीदही स्वीकारलं की ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल, परंतु महिलांना मात्र मतदानाचा अधिकार दिला नाही। 1848 पासून महिलांनी तिथे मतदानाचा अधिकार मागायला सुरुवात केली। ही लढाई इतकी मोठी होती